मागच्या लेक्चरमध्ये आपण एक्झरसाइज काही घेतल्या होत्या. एक्झाम्पल नंबर 2 पर्यंत. एक्झाम्पल नंबर 3 घेऊन पुढचे काही एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी घेऊया. एक्झाम्पल नंबर 3, एक्सप्रेस द फॉलोइंग इन द फॉर्म ऑफ a plus ib where a comma b is belongs to r and iota is equal to root minus 1. State the value of a and b. याच्यामध्ये 1 that is 1 plus I 1 minus I 1 plus I into 1 minus I raised to minus 1. Second, 3 plus twice I 3 plus twice I 3 minus twice I sorry 3 minus twice I divide by 2 minus 5I 2 plus 5I 2 minus 5I and 2 plus 5I. Example number यामधलंच 3 1 plus I raised to 1 plus I raised to minus 3. या पद्धतीचे काही उदाहरणं आपण त्या ठिकाणी पाहूया. We have to find the value of a and b, and first we get the a and b form, right? Solution. First, that is 1 plus I 1 minus I raised to minus 1. आता याला कसं लिहिता येईल आपल्याला? दॅट इज इक्वल टू 1 प्लस आय आता रेस टू मायनस 1. हे जर आपण रेस टू मायनस 1 असेल तर ते आपण छेदामध्ये घेतो, म्हणजे 1 डिवाइड बाय 1 मायनस आय या पद्धतीने आपण ते लिहू शकतो. म्हणजे इथं काय करता येईल आपल्याला? दॅट इज 1 प्लस आय डिवाइड बाय 1 मायनस आय, म्हणजे याचा डिव्हिजन फॉर्ममध्ये आला. आता डिव्हिजन फॉर्ममध्ये आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने आपण ते सॉल्व करायचं आहे. डिव्हिजन फॉर्मॅटमध्ये आपल्याला ते सॉल्व करून घ्यायचं, ते ऑपरेशन आपण त्या अगोदरच पाहिलेलं आहे. इथं काय करता येईल? रॅशनलायझेशन घेता येईल. छेदाचं रॅशनलायझेशन 1 प्लस आय डिवाइड बाय 1 प्लस आयने मल्टिप्लायड अँड डिवाइड करूया. नेक्स्ट, मग अंशाची आणि 2 ब्रॅकेटमधले अंश आणि छेदाची या ठिकाणी गुणाकार करता येईल. या 2 ब्रॅकेटमध्ये गुणाकार, दॅट इज 1 मल्टिप्लाय सेम ब्रॅकेट आहेत. मग आता इथे काय करता येईल? 1 प्लस ट्वाईस आय प्लस आय स्क्वेअर, आणि या 2 ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी आणि ए प्लस बी या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण ते लिहू शकतो. म्हणजे 1 स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर, राईट? नेक्स्ट, दॅट इज आता इथं आय रेस टू 2 म्हणजेच तो रॅशनल नंबर असला पाहिजे, बिकॉज आय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1. सो दॅट 1 प्लस ट्वाईस आय मायनस 1 डिवाइड बाय 1 मायनस मायनस 1, दॅट इज 1 मायनस हे मायनस 1 आणि प्लस 1 गेट कॅन्सल होतील, आणि हे मायनस मायनस गेट 1 होईल. म्हणजे 2i डिवाइड बाय 2, 2 गेट कॅन्सल, दॅट इज आय. मग याला जर आपण ए प्लस आय बी या फॉर्ममध्ये जर घ्यायचं असेल, दिस इज द दॅट इज, मग आता याला कसं लिहिता येईल आपल्याला? रिअल नंबर 0 झाला इथं, आणि इमॅजिनरी नंबर आहे, म्हणजे प्युअरली इमॅजिनरी नंबर आहे.
याला या फॉर्ममध्ये लिहिता येईल कॉम्प्लेक्स नंबर फॉर्ममध्ये. सो दिस इज द फॉर्म ऑफ this is of the form a plus ib. Therefore, value of a is equal to 0 and value of b is equal to 1. या पद्धतीने आपण या टाइपचे उदाहरण सॉल्व करू शकतो. नेक्स्ट example number 2. Solution of second, that is 3 plus twice I divided by 2 minus 5I plus 3 minus twice I divided by 2 plus 5I. राईट. मग याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला, दॅट इज मग तिरकस गुणाकार आपल्याला या पद्धतीने घेता येईल. दॅट इज 3 plus twice I multiplied 2 plus 5I plus 3 minus twice I into 2 minus 5I डिवाइड बाय. आता हा फॉर्म म्हणजे काय, तर ए प्लस बी अँड ए मायनस बी या दोन ब्रॅकेटचा गुणाकार म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये आहे. सो दॅट 2 स्क्वेअर दॅट इज 4 अँड 5I स्क्वेअर मायनस ऑफ 5I स्क्वेअर. देन या दोन्हीचा गुणाकार करता येईल आपल्याला. दॅट इज 3 into 2 6, 3 into 5 दॅट इज 59 and 2 into 2 2I into 2 that is 4I plus 2 into 5I that is 10I square plus इथे सिमिलर सारखंच त्यासारखंच आपल्याला गुणाकार करता येईल. 3 into 2 that is 6, 3 into minus 5I that is minus 15I and minus 2I into 2 that is minus of 4I minus twice I into minus 5I that is plus of 10I square divide by 4 minus 5 square that is 25 and I square that is minus 1. नेक्स्ट स्टेप मध्ये इथं काय करता येईल, तर हे 6 आणि हे 6 या दोघांचं अगोदर काय करू आपण ब्रॅकेट घेऊया. ठीक आहे. मग आता काय करता येईल, हे 6 आणि हे 6 रियल नंबर दॅट इज 12, त्यानंतर 15I आणि हे 15I मायनस ऑफ 15I हे 3 plus 5 plus 15I that is 15I minus of 15I get cancel. Next plus of 4I and minus of 4I cancel. 10I and 10I square that is plus of 20I square divided by 4 25 multiplied 1 that is minus of minus get plus of 25 minus 25 plus 4 that is 29. I square is equal to minus 1 minus 1 that is I square is equal to minus 1, so that 12 minus 20 divided by 29 is equal to minus of
8 divided by 29. This is the real number. And complex form, that is minus of 8 divided by 29 plus 0 आहे. कारण का इथं काय तर इमॅजिनरी नंबर नाही, म्हणजे इमॅजिन नंबर किती असला पाहिजे, 0 असला पाहिजे. दिस इज द फॉर्म ऑफ, this is of the form a plus bi. Therefore value of a is equal to minus 8 divided by 25 and value of b is equal to 0. We get these two values, value of a and value of b. Value of a is equal to minus 8 divided by 25 and value of b is equal to 0. Next example number 3. Solution. Example number 3. याचं सोल्युशन घेऊया. 1 plus I raised to minus 3. That is 1 divided by 1 plus I raised to 3 असं लिहू शकतो. कारण हा पॉवर जर अंशामध्ये असेल तर त्याचा अपोजिट हा आपण छेदामध्ये घेतो, त्याचा अपोजिट पॉवर हा छेदामध्ये घेतो. म्हणजे हा मायनस असेल तर छेदामध्ये घेतल्यानंतर तो प्लस होऊन जाईल. मग याला सॉल्व करूया. 1 डिवाइड बाय 1 प्लस, आता याचा क्यूब जर घेतला तर काय लिहिता येईल आपल्याला, हे कोणता फॉर्म्युला यूज करता येईल, दॅट इज a प्लस b bracket cube is equal to a cube plus of 3 a square b plus 3 ab square plus of b cube. हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करता येईल, कारण हे या पॉवरचा क्यूब, या ब्रॅकेटचा क्यूब आपण या पद्धतीने सॉल्व करू शकतो. 1चा क्यूब हा 1च राहणार आहे, प्लस 3 into 1 square plus 1 square into b that is I, plus 3 into 1 into I raised to 2 plus b cube that is I raised to 3, right? हा काय करता येईल आपल्याला, हे झालं 1 डिवाइड, दॅट इज 1 डिवाइड हे 1 ॲज इट इज. आता रॅशनल रियल नंबर आपण त्या ठिकाणी घेऊया आणि इमॅजिनरी नंबर सेपरेट घेऊया. 3 into 1 स्क्वेअर दॅट इज 3 into I म्हणजेच 3i. 3i हा 1 ॲज इट इज. त्यानंतर 3 into 1 into I square is equal to minus 1, that is minus of 3, and I raised to 3 that is I raised to 3 is equal to I square into I, that is minus 1 into I is equal to minus I. Therefore I cube is equal to minus I, minus of I, that is 1 divided by 3 minus 3 and 1, that is minus 2, and minus I and 3i, that is plus of 2i, right? And then इथं आपल्याला 1 डिवाइड बाय मायनस ऑफ 2 प्लस ऑफ 2i हा आपल्याला त्या ठिकाणी मिळून जाईल.
आता याच्यावरून सुद्धा आपल्याला ए प्लस बी आय हा फॉर्म मिळणार नाही. मग पुढची स्टेप काय करता येईल आपल्याला, जर 1 डिवाइड बाय -2 प्लस ट्वाईस आय असेल तर यातला छेदाचं रॅशनलायझेशन करता येईल. दॅट इज -2 डिवाइड बाय -2 मायनस ट्वाईस आय multiplied -2 minus twice I and divide -2 minus twice I. रॅशनल फॉर्ममध्ये आपल्याला आता हे काय करावं लागेल, ॲज इट इज 1 इंटू -2 मायनस ट्वाईस आय म्हणजे तेच येणार आहे, डिवाइड बाय या दोघांचा छेदाचा गुणाकार म्हणजे ए स्क्वेअर ए मल्टिप्लाइड ए प्लस बी मल्टिप्लाइड ए मायनस बी दॅट इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सिमिलरली -2 प्लस ट्वाईस आय -2 मायनस ट्वाईस आय हे सुद्धा त्या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. दॅट इज -2 स्क्वेअर दॅट इज 4 प्लस मायनस ट्वाईस ऑफ आय इंटू ट्वाईस ऑफ आय दॅट इज 4i square, right? Then minus of 2 minus twice I divide by 4 minus get plus 4 हे का घेता येईल, because I square is equal to -1 and -1 multiplied -4 that is +4. Therefore that is equal to -2 minus twice I divided by 8, and so that -2 divided by 8 minus 2I divided by 8 that is -1 divided by 4 minus of I divided by 4. This is of the form. This is of the form A plus bi. Therefore value of A is equal to -1 divided by 4 and value of B is equal to -1 divided by 4. Same value for A and B. Next, example number 4. Taking example number 4. Example number 4, show that -1 plus root 3i its cube is a real number. Example number 4, show that -1 plus root 3i raised to 3 is a real number. Solution. Let z is equal to -1 plus root 3i its cube. मग आता हे कशाने सॉल्व करायचं, तर आपल्याला माहिती आहे की a प्लस बी इट्स पॉवर 3 जसं आपण घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे सुद्धा सॉल्व करता येईल. दॅट इज -1 इट्स क्यूब
plus 3 into minus 1 square into root 3 plus 3 into minus 1 into root 3 its square plus root 3 क्यूब इंटू आय क्यूब या पद्धतीने आपण ते घेऊ शकतो. पॉज घ्या. पॉज. दॅट इज रेस्ट -1 raised to 3 that is -1 and 3 into -1 raised to 2 that is +1 into 3 that is 3 root 3 प्लस इथं काय करता येईल आपल्याला आता 3i स्क्वेअर राईट. तर सुद्धा आय स्क्वेअर घ्यायचं राहिलं आहे की नाही. ठीक आहे. हे आय अँड 3 into -1 into 3 into -1 that is minus of 3 and root -3 that is 3 I square -1 plus हे 3 root 3 असं घेता येईल क्यूब रूट ऑफ 3 that is root 3 multiply root 3 multiplied root 3 that is 3 root 3 या पद्धतीने असं घेता येईल. म्हणजे रूट 3 मल्टिप्लाय रूट 3 दॅट इज 3 अँड मल्टिप्लाइंग रूट 3 दॅट इज 3 रूट 3. आय क्यूबची व्हॅल्यू काय घेता येईल आता. आत्ताच आपण लास्ट एक्झाम्पलमध्ये पाहिलेली आहे. आय क्यूब इज इक्वल टू मायनस आय देअरफॉर दॅट इज मायनस आय equal to -1 and minus of 3 root 3 आणि इथं सुद्धा हे मायनस ऑफ रूट 3 मायनस रूट 3 रूट 3i 3 into 3 9 that is minus get plus of 9 plus of minus of 3 root 3i right. next that is आता याच्यात इमॅजिनरी आणि रिअल नंबर आपल्याला लक्षात आलेले असेल की आयला जोडून जो नंबर आहे हा इमॅजिनरी नंबर झाला आणि हे दोन रिअल नंबर. मग इथं काय करता येईल -1 आणि 8 दॅट इज 8 आणि इथं काय करता येईल या दोघाला म्हणजे 3 -3 and -3 -6 रूट 3i आय क्यूब स्क्वेअर हे मायनस नाही येणार प्लस येईल राईट. हे आय -1चा स्क्वेअर म्हणजे प्लस राईट. मग आता इथं काय होणार आहे तर हे प्लस ऑफ 3 रूट 3i आणि मायनस ऑफ 3 रूट 3i हे दोन्ही कॅन्सल झालेले पाहायला मिळतील. आणि विच इज बिलॉंग्स टू आर म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल की आर हा प्युअरली रिअल नंबर आहे. देअरफॉर 8 इज ए रिअल नंबर. अशा पद्धतीने आपण यावरील एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता येतील. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5 घेऊ आपण आता. एक्झाम्पल नंबर 5.
if a plus 3i divided by twice of 2 plus ib is equal to 1 minus I, show that five a minus 7b is equal to 0. Solution: a plus 3i divided by 2 plus ib is equal to 1 minus I. राईट. आता काय करता येईल इथं आपल्याला, तर छेद जो आहे हा छेद इकडं आपण गुणाकारामध्ये आणू शकतो. देअरफॉर a प्लस 3i is equal to 1 minus I into 2 plus ib, right? Therefore, a plus 3i is equal to, आता या दोघांचा आपल्याला गुणाकार करता येईल, राईट. त्या दोघांचा गुणाकार आपण करून घेऊया आणि नंतर आपल्याला पुढची व्हॅल्यू मिळवता येईल. दॅट इज 1 into 2, that is 2, 1 into ib and 2 into minus I into 2, that is minus of twice I, and minus of I into minus ib minus of bi square, right? That is, मग तिथे काय करता येईल, हे 2 ॲज इट इज, नंतर ib आणि हे ib स्क्वेअर, परंतु ib स्क्वेअर आयचा स्क्वेअर म्हणजे -1, राईट. दॅट इज प्लस ऑफ ib मायनस ऑफ ट्वाइस I मायनस ऑफ b इंटू -1. हे काय घेता येईल आपल्याला, बिकॉज I स्क्वेअर इज इक्वल टू -1, राईट. आणि म्हणून आपल्याला याच्यामध्ये इमॅजिनरी आणि रिअल पार्ट आपल्याला वेगवेगळा घेता येऊ शकेल, राईट. मग हे मायनस मायनस हे प्लस होईल, म्हणजेच b प्लस 2 आणि याच्यामध्ये प्लस ऑफ I कॉमन काढला तर b मायनस 2i आणि इकडं a प्लस 3i ॲज इट इज, a plus 3i. Therefore, equating the real and imaginary part, we get equating the real and imaginary part, real and imaginary, we get a is equal to b plus 2 and 3i is equal to b 3 is equal to b minus 2, right. Therefore, b is equal to, हे 2 इकडे आल्यानंतर काय होतील, प्लस होतील, b is equal to 5. हे जर आपण इथं पुटअप केलं तर a is equal to 5 plus 2, that is a is equal to 7 असं
एची आणि बीची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल. मग आता ह्या ए आणि बीचे व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये ठेवलं की 5a मायनस 7b याची किंमत आपल्याला मिळून जाईल. वी हॅव 5a मायनस 7b इज इक्वल टू, आता एची किंमत किती आहे तर 5 इंटू एची किंमत 7 मायनस 7 इंटू बीची किंमत 5 पुटअप करून टाकू, दॅट इज 35 मायनस 35 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने आपण दिलेल्या इक्वेशनची व्हॅल्यू आपण घेऊ शकतो. हेन्स द प्रूव्ड. तर आपण ॲडिशन ऑपरेशन वापरलं, सबस्ट्रॅक्शन ऑपरेशन वापरलं, त्यानंतर मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असे बरेचसे उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आता आपण नेक्स्ट पार्टकडे वळूया, दॅट इज पॉवर ऑफ आय. कॉम्प्लेक्स नंबरमध्ये नंतरचा भाग म्हणजे पॉवर ऑफ आय. यावरील एक्झाम्पल आपल्याला कसे सॉल्व करता येईल. राईट डाऊन. नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज पॉवर ऑफ आय. Power of I and square root of complex number and power of I and square root of a complex number. मग आपल्याला यापैकी पॉवर ऑफ आय मध्ये आपण 3 पर्यंत ते पॉवर कसे काढायचे हे आतापर्यंत पाहिलेले आहेत. आता याच्या पुढचेही काही पॉवर मग आता पॉवर ऑफ आय सांगता येईल आपल्याला. वी नाव दॅट आय इज इक्वल टू रूट मायनस 1 अँड आय स्क्वेअर इज इक्वल टू दॅट इज मायनस 1. आय रेज टू 3 दॅट इज आय स्क्वेअर मल्टिप्लाइड I that is equal to minus 1 multiplying I is equal to minus I, and I raised to 4 is equal to काय करता येईल आपल्याला I raised to 2 to the power 2 that is minus 1 to the power 2 is equal to 1. आणि याच्या पुढेही आपण त्या ठिकाणी आणखी पॉवर I raised to 5, I raised to 6, I raised to 7, I raised to 8 असं आपण त्या ठिकाणी पॉवर घेऊ. इन जनरल I raised to 4n is equal to I raised to 4n. मग हा I raised to 4n हा जनरली इक्वल टू 1. I raised to 4n plus 1 जर घेतला तर तो असतो I 1I. I raised to 4n plus 2 that is minus of 1. I raised to 4n plus 2 I raised to 1. I raised to 4n is equal to 1. I raised to 4n plus 1 is equal to I. I raised to 4n plus
2 is equal to -1 and I raised to 4n plus 3, I raised to 4n plus 3 is equal to I. हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मग आता समजा फॉर एक्झाम्पल याच्यावरून घेता येईल आपल्याला I raised to 20 हे जर आपल्याला सॉल्व करायचं असेल तर कसं सॉल्व करता येईल, तर या फॉर्म्युलेच्या आधारे आपल्याला ते काढता येईल. म्हणजे I raised to याला यापैकी कोणत्या फॉर्ममध्ये घेता येईल, म्हणजे I raised to 4 into 5 that is 25, राईट. I raised to 4 into 5 that is I raised to 25. मग यापैकी कोणता फॉर्म्युला वापर करता येईल, तर तो पहिला फॉर्म्युला वापर करता येईल. कारण 4 into n, n is the any number, any real number. पॉझिटिव्ह इंटेजर म्हणूया, n is belongs to I. इथं वाटल्यास हे लिहून घ्या, n is belongs to I, n is the any positive integer. रियल नंबर म्हणण्यापेक्षा n is the any integer. मग तो पॉझिटिव्ह इंटेजर म्हटलं की पॉझिटिव्ह आला, निगेटिव्ह आला. मग या पद्धतीने आपण हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज केला तर याची व्हॅल्यू होते 1. I raised to 21 जर घेतला आपण तर I raised to काय करता येईल आपल्याला, 4 into 5 म्हणजे 20 आणि इंटू I raised to 1 that is I raised to 21. हे आणि हे इक्वल झालं. I raised to 4 into 5 that is 20 into I that is I raised to 21 is equal to. मग आता इथं फॉर्म्युला काय करता येईल याच्यामध्ये, I raised to 4 into 5 plus 1. मग कोणता फॉर्म्युला आहे, सेकंड फॉर्म्युला पहा, I raised to 4n प्लस यांची किंमत 5 झाली इथं, राईट. म्हणून याची व्हॅल्यू आपण काय घेऊ शकतो, I. त्यानंतर I raised to 22 पाहूया, राईट. I raised to 22, I raised to 22 ला कसं लिहिता येईल आपल्याला, I raised to 4 into 5 प्लस 2, राईट. कारण हे झाले 20 प्लस 2 22, म्हणजे I raised to 22 ला कसं लिहिता येईल आपल्याला, I raised to 5 प्लस 2 या फॉर्ममध्ये आहे. दॅट इज मग या फॉर्म्युला आपल्याला नक्कीच कुठं पाहायला मिळतो, तर हा I raised to n 4n प्लस 2 इज इक्वल टू -1. सो दॅट याची व्हॅल्यू काय झाली, -1. नेक्स्ट I raised to 23 घेऊया. I raised to 23 याला याच पद्धतीने लिहिता येईल, I raised to 4 into 5 प्लस 3. मग I raised to 4, मग इथं पाहायला गेलं तर यांची किंमत किती ठेवलेली आपण, 5 घेतलेली. म्हणजे हा फॉर्म्युला सारखाच आहे, याच्यामध्ये फक्त आपण यांची किंमत 5 घेतली आणि तिथं n घेतलेली. म्हणून याची किंमत तुम्ही डायरेक्ट I लिहू शकता. अशा पद्धतीने या संबंधित फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला I raised to I चा पॉवर कितीही असला तरी तो आपल्याला सॉल्व करता येईल. त्यानंतर आपल्याला घेता येईल डी मोव्हियर्स थेरम, जो की आपल्याला सॉल्व करून दिलेला नाही, अनसॉल्व आहे.